आधी मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. आधी मंत्रिमंडळच बनत नव्हतं. मग ते बंद. हे काय फक्त मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, बाकी मंत्रिमंडळ नाही. ते झालं. अरे यांना खाती नाही, ते पण झालं. आता पालकमंत्री नाही, आता हे नाही ते नाही. मला सांगा, आत्ता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये किती 41 का 42 मंत्री झालेले आहेत. ते 3 धरून एकच जागा 43वी शिल्लक आहेत. कुठल्या मंत्र्याचं अस्तित्व दिसतं तुम्हाला? मुख्यमंत्री अजितदादांचं उपमुख्यमंत्री म्हणून कमी आणि ते राजकीय वादळ मुंडेबिंडे प्रकरणात जास्त येतं. एकनाथ शिंदेचं ठीक आहे, चाललंय त्यांचं आता शांत श्रद्धा सरबुरी तेच ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांशिवाय कोणी मंत्री आहे की नाही असं वाटावं अशी परिस्थिती आहे. मग कशाकरता केली एवढं मंत्रिमंडळ विस्तार? चांगलं झालं होतं 3 जण, बाकीचे भांडत तरी नव्हते. विस्ताराचं काही अस्तित्व दिसतं का तुम्हाला? मला तरी नाही दिसत.